टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। येत्या 5 तारखेला मराठी भाषेचा विजय मेळावा हा साजरा होणार आहे। याच पूर्वीच आपण पाहिलं तर मुंबईमध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी सुरुवात झाली आहे। आपण सध्या आहोत दादरच्या शिवसेना भवनच्या अगदी समोर। आपण तिथे जर पाहिलं तर खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एक संयुक्त निमंत्रण पत्रिका खरं तर या ठिकाणी बॅनरवरती लावण्यात आली आहे। मराठी माणसांसाठी असेल किंवा महाराष्ट्राच्या जनतेसाठी संपूर्ण ही निमंत्रण पत्रिका लावण्यात आली। हे आवाज मराठीचाच अशा पद्धतीचा आशय या संपूर्ण बॅनरवरती आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचसोबत आपण जर पाहिलं तर मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो, नमवलं। कोणी नमवलं? तर ते तुम्ही नमवलं, मराठी जनांनी नमवलं। आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो, त्यामुळे हा आनंद साजरा करण्यासाठी सुद्धा आम्ही या मेळाव्याचे आयोजकच आहोत। बाकी जल्लोष तर तुम्हालाच करायचा आहे, अशा पद्धतीचं आशय या संपूर्ण बॅनरवरती आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचसोबत जर पाहिलं तर मराठी बांधवांना आव्हान सुद्धा करण्यात येत आहे की येताना वाजत या, गाजत या, जल्लोषात या, गुलाल उधळत या, आम्ही तुमची वाट पाहतोय। अशा पद्धतीचा आशय खरं तर या शिवसेना भवनच्या समोर लावण्यात आला आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित ही निमंत्रण पत्रिका चे बॅनर जे आहे ते या शिवसेना भवन समोर लावलं आहे। तर आता आपण जर पाहिलं तर याच नंतर आता येत्या 5 जुलैला ज्या पद्धतीने विजय मेळावा होणार आहे, हा विजय मेळावा कशा पद्धतीने साजरा होणार, मोठ्या संख्येने मराठी बांधवांना उपस्थित राहण्याचे आव्हान देखील करण्यात आले आहे। त्यासोबत ही निमंत्रण पत्रिका सध्या शिवसेना भवन समोर लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश कापणीसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।